महत्त्वाचं आहे? बरोबर, नाईट स्किन केअर रुटीन. जेव्हा आपण सकाळी आवरताना चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावतो, नंतर त्यावर आपण SPF लावतो, आपण त्यावर मेकअपही करतो. दिवसभर जेव्हा आपण बाहेर फिरतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती धूळ चिकटते आणि हे सगळं घेऊन जर आपण रात्री झोपलो तर आपल्या चेहऱ्याचं काय बरं होईल? आय कांट इवन इमॅजिन. पण त्यासाठी नाईट स्किन केअर रुटीन खूप जास्ती गरजेचं आहे. आपला आजचा हा व्हिडिओ आहे नाईट स्किन केअर रुटीन कसे करावे. त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार, माझं नाव आहे राधिका सोमण. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपली बॉडी आणि आपली स्किन हे दोन्हीही रिकव्हरी मोडमध्ये असते. त्यामुळे जर झोपताना आपण आपला चेहरा छान स्वच्छ केला असेल, त्याला छान प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा केला असेल तर आपली स्किन ही खूप छान पद्धतीने रिकव्हरी होते. तर नाईट स्किन केअर रुटीन स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला सगळ्यात जास्ती 2 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि इम्प्लिमेंट करा. मुद्दा नंबर 1, तुम्ही रात्री झोपताना यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही दिवसभरात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यायले असेल. कारण पाणी प्यायल्यामुळे आपली स्किन ही खूप छान पद्धतीने हायड्रेटेड राहते आणि तुकतुकीत होते. मुद्दा नंबर 2, आपण सकाळी चेहऱ्यावर जो मेकअप केला आहे त्यावर दिवसभर बसलेली जी धूळ आहे ती सगळी धूळ आणि चेहऱ्यावरचा मेकअप हे तुम्ही मेकअप रिमूव्हरनी स्वच्छ करून घ्या. त्यासाठी तुम्हाला सूट होत असलेले मेकअप रिमूव्हर पूर्ण चेहऱ्याला लावा आणि चेहरा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला सूट होत असलेले जेंटल फेस वॉश वापरा आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपण मेकअप रिमूव्हरनी आणि कॉटन पॅड्सनी आपण आपला मेकअप कसा रिमूव्ह करू शकतो ते. मेकअप रिमूव्हर आणि कॉटन पॅड्स हे दोन्हीही तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉस्मेटिक्सच्या दुकानात नक्की मिळेल. नाईट स्किन केअर रुटीनची नेक्स्ट स्टेप. तुमचा चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर लावायचे आहे रेटिनॉल बेस क्रीम किंवा रेटिनॉल बेस सिरम. जर तुमची स्किन खूप जास्ती ड्राय असेल तर तुम्ही रेटिनॉल बेस क्रीम वापरा. जर तुमची स्किन ही ऑइली असेल किंवा तुमचा टी झोन जर ऑइली असेल तर तुम्ही रेटिनॉल बेस सिरम वापरा. आता सध्या मार्केटमध्ये रेटिनॉल बेस खूप छान प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमचं वय हे 30च्या आतले असेल तर तुम्ही रेटिनॉल वापरायची गरज नाही. तुम्ही त्यासाठी तुम्हाला हवे असलेले तुम्हाला सूट होणारे छानसे टोनर वापरू शकता. म्हणजेच शेवटची स्टेप ती म्हणजे मॉइश्चरायझर लावणे. तुम्ही चेहऱ्यावर जे रेटिनॉल लावले आहे त्यावर तुम्ही मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर लावल्यामुळे चेहऱ्यावर जे रेटिनॉल लावले आहे ते छान पद्धतीने स्किन मध्ये लॉक होऊन जाते आणि आपण जेव्हा रात्री झोपतो आणि जेव्हा आपली स्किन रिकव्हर होत असते त्यासाठी रेटिनॉलचा खूप जास्ती प्रमाणात उपयोग होतो. तर या होत्या आपल्या नाईट स्किन केअर रुटीनच्या महत्त्वाच्या स्टेप्स. स्टेप नंबर 1, भरपूर पाणी प्या. स्टेप नंबर 2, चेहरा स्वच्छ करा. स्टेप नंबर 3, रेटिनॉल बेस क्रीम किंवा सिरम वापरा. स्टेप नंबर 4, चेहरा मॉइश्चराइज करा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.